अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बालाजी देवाचं देडगाव येथून नवनाथ दादा आपल्याकडं कापूस पिकाचं व्यवस्थापन घेण्यासाठी आले। 2 एकर कापूस पिकाची लागवड झालेली आहे आणि मग उतरून 10 दिवस झालेले ह्या कपाशीला पहिली ड्रिंचिंग घेण्यासाठी ते आपल्याकडे आले आणि पहिली ड्रिंचिंग आपण त्यांना NPK कॉन्सो, ऑर्गॅनिक कार्बन, ह्युमिक आणि काळा गोळ करायला सांगितली, त्यांना दिली। तसेच कापूस पिकाला खरपुड्या कट करताय म्हणून रोगर आणि स्मार्ट योद्धा याची फवारणी पूर्ण रानात करून घ्यायला सांगितली। कारण खरपुडी ही कीड दिवसा झाडाला कट करत नाही, सायंकाळी अंधारात ती कट करते म्हणून ढेकळाखाली दिवसभर ती लपलेली असते। म्हणून स्प्रे करताना पूर्ण रानात, काळ्या रानात आणि जिथं कपाशीची लागवड झालेली आहे तिथंही आपल्याला फवारणी करायची आहे। आता विषय महत्त्वाचा पुढचा असा, 4x4 ह्या अंतरावरती कापूस लागवड करायचं आपण आपलं आणि त्यांचं ठरलंय आणि कापूस पिकामध्ये आंतरपीक म्हणून मिरची पिकाची लागवड करायची। ह्या अनुषंगाने 2 मिरचीच्या पुड्या 51 नंबर, ही शक्ती 51 नंबरची ही जात आहे, 900 रुपये एका पुडीची किंमत आहे। या 2 पुड्या आपण ही पद्धत प्रचलित व्हावी म्हणून त्यांना आपल्यातर्फे प्रोत्साहनपर 2 पुड्या आपण फ्री देत आहोत। याचं कारण हे एक शाश्वत पैसे देणारं शेतीचं गणित आहे म्हणून आपण या 2 पुड्या देत आहोत। ही पद्धत प्रचलित व्हावी। 4 दिवसापूर्वी हा व्हिडिओ आपण प्रसारित केला आणि त्या व्हिडिओमध्ये एक जीवन पाटील म्हणून व्यक्तीची कमेंट सुद्धा आलेली आहे का ही पद्धत दादा आम्ही मागील 5-6 वर्षापासून करत आहोत आणि होय, या पद्धतीचे शेतकरी पाटील साहेब आम्ही आमच्याकडे उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत। आता जातानाच ह्या 2 पुढे आपल्याला रोपवाटिकेत नर्सरीमध्ये रोपं तयार करण्यासाठी द्यायचे आहे आणि कपाशीची लागवड झाल्यानंतर सरासरी 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान रोपही लागवडीला यायला 35-40 दिवस जाणार आहे। 4x4 कपाशीची लागवड आहे। 35-40 दिवसाचं कापूस पिकाचं वय झाल्यानंतर आडवी उभी वखरपाळी मारून आंतरमशागत करून आळे साफ झाल्यानंतर आपल्याला ह्या रोपाच्या हुंड्या मधलं जे अंतर आहे 2 फुटाचं 4 फुटाचं त्यात मधोमध 2 फुटावरती या कापूस मिरची पिकाच्या हुंड्या रोपं आणून त्या ठिकाणी टेकवायचे आहे। लागवड झाल्यानंतर पुन्हा त्याला 5व्या दिवशी आळवणी करून घ्यायची आहे। बाकी पुढील सर्व व्यवस्थापन मिरचीचं आणि कापूस पिकाचं एकच राहणार आहे आणि मला खात्री आहे निश्चित हा प्रयोग 100% यशस्वी होईल। धन्यवाद।